हा अगदी सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे की सिझरचं प्रमाण खूप वाढलंय आणि डॉक्टरकडे गेलं की ते सिझर करतात. बाळाला सुरक्षितपणे आईच्या हातात देणं हे आमचं काम आहे. फिअर ऑफ अननोन म्हणतो ना आपण, की काय होईल, कसं दुखेल आणि कशी डिलिव्हरी होईल काय माहिती. कळा सुरू होतात म्हणजे काय होतं की गर्भपिशवी वरून बाळाला कॉम्प्रेस करते, स्ट्रेच सिग्नल्स जातात वरती युटरसकडे, ब्रेनकडे आणि पुन्हा अजून अजून तीव्रतेने. कॉन्ट्रोवर्शियल लोकांची मतं आपण समाजात, आपल्याला कॉन्ट्रोवर्शियल मतच पाहिजे त्यामुळे प्लीज बी ऑनेस्ट. 11 एप्रिलला कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून देशभरामध्ये सुरक्षित मातृत्व दिवस साजरा होतो. सुरक्षित मातृत्व अर्थात सेफ मदरत्व सुरक्षित असण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रवीणा बिरबल जैन यांना. डॉक्टर प्रवीणा प्रसूती तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. प्रवीणा, मला तुझ्याकडून जाणून घ्यायचंय, सुरक्षित प्रसूती होण्यामध्ये कुठले चॅलेंजेस तुला येतात? आधी जे चॅलेंजेस होते ते आणि आता याच्यामध्ये बरंच अंतर पडलेलं आहे. म्हणजे पूर्वी डॉक्टर्सची संख्याही कमी होती, प्रशिक्षित नर्सेस, आया यांची संख्या कमी होती, हॉस्पिटल डिलिव्हरीज कमी होत्या, घरी डिलिव्हरीज व्हायच्या, मल्टिपल डिलिव्हरीज होत होत्या. आता बऱ्यापैकी सगळीकडे हॉस्पिटल्स आहे, नर्सिंग होम्सचं पेनिट्रेशन झालेलं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे पॉझिटिव्ह परिणाम झालेला आहे. आता काय गोष्टी बदलल्या आहेत? सिझेरियन सेक्शनचं प्रमाण वाढलं आहे. अर्थात हा एक अतिशय पूर्ण मोठा वेगळा टॉपिक होऊ शकतो की का सिझेरियन सेक्शनचं प्रमाण वाढलं आहे, पण त्याच्यानी होणारे कॉम्प्लिकेशन्स आता वाढले आहेत जे की आधी नव्हते. खूप आधीपासून नॉर्मल डिलिव्हरीची तयारी करायला लागते, खूप मानसिक तयारी करायला लागते, खूप शारीरिक तयारी करायला लागते. एवढं करून त्यात तो क्षण प्रचंड वेदनेचा असतो आणि ऑलमोस्ट यू गिव्ह अप. प्लस कंपॅनियन्स पाहिजे, त्यांचं धैर्य पाहिजे. इज इट ऑल वर्थ? येस, खरं सांगायचं तर इट वॉज मेंट टू बी लाईक दॅट. आपण प्राणी आहोत मुळातच आणि निसर्गाने आपल्याला तसं बनवलं आहे. जेव्हा बाळ जन्माला येतं तर ते आईच्या पोटामध्ये 9 महिने पाण्यात असतं. तर ते पाणी बाळाच्या छातीतही असतं थोड्या प्रमाणात. आणि जेव्हा बाळ बाहेर येतं तेव्हा ते कॉम्प्रेस होतं, म्हणजे जे दाब पडतं त्याच्यावरती, तर त्याची छातीतून काही सिक्रिशन्स बाहेर येतात आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर त्याला श्वास घ्यायला त्याच्यानी मदत होते. ओके, हे एक आहे. म्हणजे ते स्क्वीज आपण ते मॉडेल वरून बघू शकतो का? तर असं आहे की बाळ पहिले आईच्या पोटात असतं. हे पेल्विस म्हणजे हे जे खुब्याचं हाड आहे हे म्हणजे आपली कमरेचा भाग झाला. तर बाळ सुरुवातीला इथे वरती पोटात तरंगत असतं आणि जसं डिलिव्हरीची वेळ जवळ येते तसं बाळाचं डोकं हे हळूहळू हळूहळू खाली सरकायला सुरुवात होते. जेव्हा ह्याला आपण पेल्विक इनलेट म्हणतो, तर ह्या इनलेटच्या जेव्हा आतमध्ये जातं, ह्या बोनच्या जेव्हा आत जातं तेव्हा याला आम्ही म्हणतो की हे हेड एंगेज झालं किंवा फिक्स झालं आणि आता नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा लवकरच सुरू होणार आहेत. कळा सुरू होतात म्हणजे काय होतं की गर्भपिशवी वरून बाळाला कॉम्प्रेस करते, खाली 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 पुश करते आणि इथे असतं गर्भपिशवीचं तोंड, ज्याला आम्ही सर्व्हिक्स म्हणतो. तर बाळाचं हेड सर्व्हिक्स वरती असं पुश होतं आणि इथून पुन्हा स्ट्रेच सिग्नल्स जातात वरती युटरसकडे, ब्रेनकडे आणि पुन्हा अजून अजून तीव्रतेने कळा यायला सुरुवात होते. तर कधी बाळ असं असतं, कधी ते असं असतं, म्हणजे तिरकं असतं. जसं आज जेव्हा जातं तेव्हा ते तिरकं जातं. ओके. आणि हळूहळू खाली येताना ते असं फिरतं. ओके. मग याला मिड पेल्विस म्हणतो आपण, मिड पेल्विस. आणि मग जेव्हा ते या सगळ्यात खालच्या म्हणजे पेल्विक फ्लोअरला येतं तर तिथे एक मसल्सचा असा लेअर असतो. त्या मसल्सच्या लेअरवरती ते पुन्हा फिरतं. ओके. आणि मग ते इव्हेंच्युअली अशा पोझिशनला येतं की बाळाचा जे मानेकडचा डोक्याकडचा भाग आहे तो बाहेरच्या बाजूला येतो. आपल्या म्हणजे डॉक्टर मला हा भाग दिसतो समोर. ओके, क्राउनिंग म्हणतात क्राउनिंगच्या वेळेला हा भाग दिसतो मला. ओके, ठीक आहे. आणि मग असं बेबीचं शोल्डर तिरकं असतं आणि डोकं सरळ बाहेर येतं. मग हेड पुन्हा बाहेर येतं आणि त्याला रेस्टिट्यूशन म्हणतो आम्ही, की ते पुन्हा शोल्डरच्या लाईनला येतं. सगळं बाळ स्वतःहून करत असतं ही सगळी मुवमेंट. येस, हे निसर्गाने केलेली ही जी किमया आहे ना, इट इज जस्ट अमेझिंग. इट इज सो कॉम्प्लिकेटेड बट इट हॅपन्स सो स्मूथली. यू जस्ट हॅव टू वॉच इट अँड इट इज अमेझिंग. बाळ स्वतःहून सरळ होतं, म्हणजे लाईन मध्ये येतं, शोल्डरच्या लाईन मध्ये बाळाचं डोकं येतं. कधी कधी हा शोल्डर असा फ्री करायला लागतो किंवा तो आपोआपही होऊ शकतो. आईला पुश करायला लागतं या स्टेजमध्ये. आईच्या पुशिंगनी बाळाचं डोकं आणि खांदे बाहेर येतात आणि एकदा खांदे बाहेर आले की पुढचं शरीर आपोआप
बाहेर येतं. ही Okay. नाळ आहे आणि याला प्लासेंटा म्हणतो आपण. बाळाचा जन्म जेव्हा होतो तेव्हा मी बाळाला आईच्या पोटावरती देते. येस. आणि मग माझं काम सुरू होतं ऍज अ Yes. लॅक्टेशन कन्सल्टंट. आणि मग ही नाळ कापली जाते आणि मग हा प्लासेंटा म्हणजे वार आपण नंतर पण deliver आजकाल सुरक्षित मातृत्व या नावाखाली खूप सिझरचं प्रमाण वाढलंय हे पण दिसून येतं. तर डॉक्टर्स सिझरचा कॉल ऍक्च्युअली सुरक्षित मातृत्वासाठी कधी घेतात आणि अन्य कारणासाठी कधी घेतात? सिझेरियन्स काय काय कारणासाठी आम्ही करतो तर ते दोन ब्रॉडली आम्ही डिवाइड करतो. एक असतं इमर्जन्सी सिझेरियन आणि एक असतं इलेक्टिव्ह सिझेरियन. तर आपण इलेक्टिव्ह बद्दल पहिल्यांदा बोलू की कधी आम्ही पहिल्यांदाच सांगतो पेशंटला की आता आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी नाहीच करता येणार आणि आपल्याला आधीच सिझर करायला लागेल. जर का बाळ उलट असेल, पायाळू असेल, म्हणजे की जसं आपण पाहिलं की डोकं बाळाचं पहिले खाली जात आहे त्या पेल्विस मध्ये, म्हणजे बाळ डोक्याकडून खाली येणार आहे. जर का बाळाची पोझिशन 9व्या महिन्यामध्ये पण अशीच असेल, ओके, जर ह्याला पायाळू म्हणतात मराठीमध्ये, ओके, तर काय होतं की बाळाचे पाय तर सहज सुटून बाहेर येतात. आपण मगाशी पाहिलं की शरीर किती पटकन बाहेर येतं. ही जागा जी असते ना ही छोटी आहे, तर ती पूर्ण डायलेटच नाही झालेली अजून, म्हणजे की पूर्णपणे उघडली नाहीये आणि तरी त्याच्यातून हे बाहेर येऊ शकतं कारण हे छोटं आहे, हे कॉम्प्रेस होतं, हे सॉफ्ट पार्ट्स आहेत बाळाचे. आणि बाळाच्या डोक्यामध्ये बोन्स असतात आणि ती बोन्स इझिली कॉम्प्रेसिबल नसतात. थोडंफार मोल्डिंग होतं, पण जर का पिशवीचं तोंड पूर्ण नाही उघडलंय आणि अशा वेळेस बाळ जर का अर्ध बाहेर आलं तर हे इथे अडकतं आणि मग बाळ आपल्या हातातून जातं, जे की आपल्याला नाही पाहिजे आहे. तर असं आहे की नॉट 100% ऑफ ब्रीच डिलिव्हरीज हॅव टू बी अ सिझेरियन सेक्शन. जर का त्याच्यामध्ये पण काही काही गोष्टी अशा असतात ज्याच्यामध्ये आपण नॉर्मल डिलिव्हरी करू शकतो, बट मोस्ट ऑफ द टाइम्स प्रायमी म्हणजे पहिल्या वेळेस जर का ब्रीच डिलिव्हरी आहे तर मग अशा वेळेस सिझेरियनचा कॉल घेतला जातो. किंवा जर का प्लॅसेंटा प्रिव्हिया आहे, म्हणजे की ही जी वार आहे आपण पाहिलं की ही अशी वरती गर्भपिशवीच्या तिथे जोडलेली असते आणि पहिले बाळ येतं आणि मग ती वार येते अशी. तर जर का पिशवीच्या तोंडाशी पहिले वार आहे आणि वरतून बाळ आहे, ओके, तर मग काय होतं की डिलिव्हरीच्या कळा जेव्हा सुरू होतात, पिशवीचं तोंड जेव्हा उघडतं तेव्हा आता इथे सगळ्या रक्तवाहिन्या असतात. वार म्हणजे प्लॅसेंटा म्हणजे इज अ नेटवर्क ऑफ ब्लड वेसेल्स. तर त्या ब्लड वेसेल्स फुटून त्याच्यातून रक्तस्राव व्हायला सुरुवात होते आणि जो की बाळ आणि आईसाठी दोघांसाठीही प्राणघातक असू शकतो. अशा वेळेस आपण पेशंटला लेबरमध्ये जाऊच देत नाही, आपण सिझेरियनच करतो. किंवा बाळ जर का आडवं आहे, बापरे, जसं ब्रीच म्हटलं मी, जर का आडवं आहे तर काय होतं, डिलिव्हरीच्या कळा सुरू झाल्या की बाळाचा हातच कधी बाहेर येतो फक्त, किंवा मग फक्त पायच बाहेर येतो आणि मग बाळाच्या जीवाला धोका होतो. अशी डिलिव्हरी नाही होऊ शकत. त्यामुळे अशा वेळेस सिझेरियनच करायला लागतं. बाळाभोवती जर का पाणी इतकं कमी आहे की ज्याला ऑलिगोहायड्रोमनियॉस म्हणतात, की बाळ डिलिव्हरीचं प्रेशर सहन नाही करू शकत. प्रेशर का म्हणते मी, की गर्भपिशवी की दाब पडतो बाळावरती, तर ते जे पाणी असतं ना आतमध्ये ते बाळालाच वाचवतं. ते इट ऍक्ट्स अ शॉक अब्झॉर्बर, थोडंसं म्हणजे कुशनिंग म्हणूया आपण त्याला, कुशनिंग सारखं काम करतं. जर का ते पाणी नाही आहे तर मग बाळ कॉम्प्रेस होतं, रक्त पुरवठा कॉम्प्रेस होतो बाळाचा आणि बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो. किंवा जर का प्लॅसेंटल फंक्शन चांगलं नाही आहे, म्हणजे रक्त पुरवठा गर्भपिशवीमध्ये बाळाला व्यवस्थित होत नाहीये, देन द बेबी कॅनॉट टेक स्ट्रेस ऑफ डिलिव्हरी, नॉर्मल डिलिव्हरी. अशा वेळेस इलेक्टिव्हली सिझेरियन सेक्शन करायला लागतं. म्हणजे असं म्हणता येईल की अशी जर का स्थिती बाळाची असेल तर नॉर्मलचा अट्टहास न करता सरळ सरळ सिझरला, म्हणजे डॉक्टरांचा जो कॉल आहे त्यानुसार सिझरला जावं. ऍब्सोल्यूट इंडिकेशन्स आहेत जे मी आता सांगितले की ज्याच्यामध्ये एक्सेप्ट फॉर ब्रीच बाकी सगळे इंडिकेशन्स आर ऍब्सोल्यूट इंडिकेशन्स फॉर सिझेरियन सेक्शन. याच्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी जर का झाली तर आई किंवा बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो. बाकी ट्विन डिलिव्हरी नॉर्मल होऊ शकतात का? येस, ट्विन्स नॉर्मल होऊ शकतात. त्याच्यामध्ये पण प्रकार असतात की दोन बाळांची पोझिशन कशी आहे, रिलेटिव्ह टू इच अदर कशी आहे, रिलेटेड टू युट्रस कशी आहे, रक्तपुरवठा कसा आहे, बाळाचं वजन किती आहे, मल्टिपल फॅक्टर्स कम इन टू द पिक्चर. बट इफ एव्हरीथिंग इज अलाइन्ड वेल, ट्विन्स नॉर्मल डिलिव्हरी होतात. एक्साइटेड, आय एम लुकिंग फॉरवर्ड की तुझ्या हॉस्पिटलमध्ये नॉर्मल डिलिव्हरी हो. दॅट विल बी लाईक अनदर व्हिडिओ. ट्विन्स नॉर्मल डिलिव्हरी, येस, डेफिनेटली. मी खूप कमी वयाच्या पेशंटमध्ये पण बघते की IVF मधून कन्सेप्शन झालेलं असतं, अगदी 20 मध्ये सुद्धा, आणि मग नंतर जसं वय वाढतं तसं पटकन IVF ला जातात पेशंट्स, आणि मग त्यावेळेस दॅट बिकम्स व्हेरी प्रेशियस प्रेग्नन्सी. एक्झॅक्टली.
IVF नंतर नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते का? येस, IVF नंतर नॉर्मल डिलिव्हरी अगदी होऊ शकते, पण पेशंटची तशी इच्छा हवी. जर का काही अदर मेडिकल कॉम्प्लिकेशन नाहीये, तिला बीपी नाहीये, शुगर नाहीये, बाळाचं वजन चांगलं आहे, जसं मग अशी बोललो की बाळाभोवतीचं पाणी चांगलं आहे, रक्त पुरवठा चांगला आहे, एव्हरीथिंग इज नॉर्मल, देन वी डू गिव्ह ट्रायल फॉर नॉर्मल डिलिव्हरी. पण जर का आई वडिलांची इच्छा नाही आहे, 0 रिस्क घ्यायची आहे, बऱ्याच वेळेला प्रेशियस प्रेग्नन्सी, IVF प्रेग्नन्सी म्हणून सिझेरियनचा कॉल घेतला जातो. ओके. अगेन दॅट हॅज बिकम one of the indications for cesarean section these days. Okay. Another indication for cesarean section is maternal request. ओके. जे मुहूर्त तर ती पुढची गोष्ट झाली. मला नॉर्मल डिलिव्हरी करायचीच नाही, मला नॉर्मल डिलिव्हरीची भीती वाटते आणि म्हणून माझं सिझेरियन करून द्या, ही रिक्वेस्ट आईकडूनच आमच्याकडे येते. आणि मग त्यावेळेस तुम्ही काय कॉल घेता? As a gynecologist, I have to take the best decision for my patient. Okay. है ना, बाळासाठी आणि आईसाठी जरी नॉर्मल डिलिव्हरी कमी कॉम्प्लिकेटेड असली, ओके, ॲटलिस्ट फ्रॉम माय साइड ॲज अन ऑब्स्टेटिशियन आय वुड रेकमेंड माय पेशंट टू गो फॉर ट्रायल ऑफ नॉर्मल डिलिव्हरी, जर का सगळं चांगलं असेल तर. बट तरी पण जर का पेशंट असं म्हणते की नाही मला नाही हवं, तर देन आय डू नॉट गो अगेन्स्ट हर विशेस, बिकॉज अगेन रिस्पेक्टफुल मॅटर्निटी केअर इज वन ऑफ द ऍस्पेक्ट्स ऑफ सेफ मदरहुड, की मदरच्या विशेसला आपण रिस्पेक्ट करायला हवं. येस, अल्टिमेटली इट इज हर बॉडी, इट इज हर बेबी अँड इट इज हर चॉईस. If she is saying that I do not want to go in labor, then I have to comply. Yeah. So that is one of the indications of elective cesarean sections. Okay, so this is very important line here ki her body, her choice, her rights to have autonomy over her own body. आईचा निर्णय सुरक्षित मातृत्वामध्ये खूप महत्वाचा आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. डॉक्टर म्हणून आम्ही ऍडवाइस करू शकतो, बट वी कॅनॉट टेक डिसिजन्स ऑन बिहाफ ऑफ द पेशंट. डिसिजन हॅज टू कम फ्रॉम देअर. आपण इमर्जन्सी सिझेरियन बद्दल बोलूयात, तर ते कधी असतं की जेव्हा पेशंटच्या जीवाला किंवा बाळाच्या जीवाला धोका होतो आहे असं वाटतं, तेव्हा इमिजिएटली लगेच सिझेरियन करायला लागतं. तर अगदी असं मिनिटात कधी करतो आम्ही सिझेरियन, जेव्हा कॉर्ड प्रोलॅप्स होतो. कॉर्ड प्रोलॅप्स म्हणजे काय, एकदा ब्रीच असतं बेबी किंवा आडवं असतं किंवा डोक्याकडून जरी असलं तरी पाणी जर का जास्त असेल, तर ही जी नाळ आहे ही नाळ पहिले बाहेर येते, अम्बिलिकल कॉर्ड. ओके, अशी बेबी वरतीच आहे अजून. ओके, हा, आणि प्लासेंटाही वरतीच अटॅच्ड आहे, पण ही नाळ बाहेर आली आहे, तर ती कॉम्प्रेस होते. ओके, सर्व्हिक्स मध्ये. आणि मग बाळाचा रक्तपुरवठाच बंद होतो. ओके, आणि मग विदिन मिनिट्स आम्हाला बाळाला बाहेर काढायला लागतं. सो दॅट इज वन ऑफ द ड्रेडेड सिनारिओज. बट अगेन सिझेरियन सेक्शन मुळे ही बाळं वाचतात. अजून इमर्जन्सी इंडिकेशन्स म्हणजे बाळाने पोटात शी केली तर. येस, बाळाच्या ज्या आतडी असतात त्याच्यामध्ये एक मेकोनियम नावाचा एक पदार्थ बनतो, जो की वेस्टच असतो. जेव्हा पण आतमध्ये बाळाला असं वाटतं की आतलं एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाहीये, जीवाला धोका आहे, सम सॉर्ट ऑफ फिअर, डिस्ट्रेस, त्याचे जे मेकॅनिझम असतात ते ऍक्टिव्हेट होतात आणि त्याच्यानी बाळ पोटात शी करते. ती जी शी असते ती स्टराईल जरी असली असतं ना, ते पाणी बाळाच्या नाकात जाऊ शकतं, छातीत जाऊ शकतं, ज्याच्याने बाळ आतल्या आत गुदमरून बाळाचा जीव धोक्यात येऊ शकतो. कधी कधी ह्याच्यात सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी होते. ओके, इट डिपेंड्स की थिन मेकोनियम आहे का, थिक मेकोनियम आहे का, म्हणजे काय प्रमाणात बाळांनी पोटात शी केली आहे, बाळाचं वय किती आहे, म्हणजे पोस्ट डेट डिलिव्हरीज म्हणतो आपण. 40+ जर का झालं असेल, तारीख उलटून गेली असेल आणि पोटात शी केली असेल तर ते धोकादायक असतं. सो अशा वेळेस डॉक्टर सिझेरियनचा कॉल, इमर्जन्सी सिझेरियनचा कॉल घेतात. किंवा मग कधी कधी प्लासेंटा सुटून येतो पहिले, त्याला आपण अँटीपार्टम हेमरेज म्हणतो. ओके, म्हणजे की डिलिव्हरीच्या कळा सुरू व्हायच्या आधी ही गोष्ट होऊ शकते की आतल्या आत वार सुटली, आतमध्ये ब्लिडिंग झालं, त्याच्याने सुद्धा बाळाचा जीव धोक्यात येतो. मग अशा वेळेस इमर्जन्सी सिझेरियननी आपण बाळाचा आणि आईचा जीव वाचवतो. ओके, आणि एक ऑब्स्ट्रक्शन ऑफ लेबर म्हणतो किंवा फेल्युअर टू प्रोग्रेस, जे की खूप कॉमन आहे, की डिलिव्हरीच्या कळा सुरू झाल्या पण पिशवीचं तोंड उघडत नाही आहे, कळा व्यवस्थित प्रमाणात येत नाही आहेत, बाळाचं डोकं खाली सरकत नाही आहे, हे जे पेल्विस आहे हे बोन, हे जर का इनएडिक्वेट असेल, म्हणजे जागा नाही आहे आतमध्ये, बोन्स नॅरो आहे जागा आणि बाळाचं डोकं मोठं आहे, अशा वेळेस डोकं आतमध्ये जातच नाही, कधी कधी एंगेजच होत नाही डोकं, त्याला आम्ही फ्लोटिंग हेड म्हणतो. ओके, तर मग अशा वेळेस आपल्याला सिझेरियन करायची गरज पडू शकते. नाळ गळ्याभोवती आहे असं एकदा खूप
सांगितलं जातं की गळ्याभोवती नाळ आहे, पण इतकी मोठी नाळ असते की गळ्याभोवती असणारच असू असं पण शकते. असतं. नाळ गळ्याभोवती असल्याने पोटातल्या बाळाला काही त्रास होत नाही, ओके. कारण इट इज अ नॅचरल फेनॉमिनन. बाळ फिरत असतं, त्याच्यासोबत ती नाळ फिरत असते, त्याच्याने बाळाला त्रास होत नाही. डिलिव्हरीच्या वेळेस सुद्धा ती स्ट्रेच होते. नॉर्मल डिलिव्हरी कॉर्ड अराउंड नेक असे नॉर्मल होणार नाही असं नसतं. ओके. कधी त्रास होतो, जर का 2, 3, 4 जर का वेढे असतील तरी सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी होते बरं का. ओके. मी केली आहे. पण मग अशा वेळेस डिलिव्हरीमध्ये कधी कधी बाळाचे ठोके कमी होतात, असं दिसतं आम्हाला की बाळ डिस्ट्रेस मध्ये जात आहे. तर हे एक कारण असू शकतं. ते वॉचफुल राहिलं तरच तर कळतं डॉक्टरांना, आणि मग त्याच्यापासून आपण वाचू शकतो. म्हणजे बाळाला त्यांनी काही त्रास होत नाही. कॉर्ड अराउंड नेक आहे म्हणून तुम्ही सिझेरियन करा इज नॉट राईट. ओके. ओके, सो वी कॅन गिव्ह ट्रायल ऑफ डिलिव्हरी. 2 वेढे असतात जर का कधी, तर आम्ही शॉर्ट ट्रायल ऑफ लेबर देतो अशा पेशंटला, की देतो ट्रायल, पण खूप वेळ थांबत नाही यासाठी की 2 वेढे असतील कधी कधी तर ते खाली येत नाही बाळ, जसं प्रेशरनी खाली यायला हवं तसं येत नाही. मग अशा वेळेस आपण डिलिव्हरी सिझेरियननी करतो. नॉर्मल डिलिव्हरीचे फायदे आईसाठी पण असतात बरं का, जसं बाळासाठी असतात तसे. बाळाला आपण म्हटलं की कॉम्प्रेशनमुळे ब्रिदिंग चांगलं होतं बाळाचं, वजानामधला जो मायक्रोबायो फ्लोरा असतो तो बाळाला जन्मतः मिळतो आणि तो आयुष्यभर त्याला पुरतो. हे बाळासाठीचे फायदे आहेत. आईला ब्लिडिंग नॉर्मल डिलिव्हरीमध्ये कमी होतं कम्पेअर्ड विथ सिझेरियन सेक्शन. ओके. रिकव्हरी पटकन होते. येस. सिझेरियनचे टाके खूप दुखू शकतात नंतर, नॉर्मल डिलिव्हरीचे टाके त्या कम्पॅरिझन मध्ये कमी दुखतात. ब्रेस्ट फिडिंग इझियर असतं नॉर्मल डिलिव्हरीमध्ये. सिझेरियन मध्ये आईला कधी कधी पोझिशन घ्यायला वेळ लागतो, कधी कधी सिक्रेशन्स लेट येतात. सीझर नंतर ब्रेस्ट फिडिंगचा एक मोठा आईला खूप इंट्राव्हेनस फ्लुइड्स दिली जातात आणि त्यामुळे स्वेलिंग खूप आलेलं असतं ब्रेस्ट मध्ये, एकूण हातापायांमध्ये. तर ते अवघड होऊन जातं. ब्रेस्ट फिडिंग त्याला थोडासा बारीकसा चॅलेंज असतो तो. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी इज ऑलवेज प्रिफर्ड. मुळातच अडचणी कुठे येतात की समोरच्या पेशंटची तयारी पाहिजे पेन्स सहन करण्याची. मी पहिल्या व्हिजिट पासून माझ्या पेशंटच्या डोक्यात सतत भिनवत असते की तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी हवी असेल तर तुम्हाला आतापासून तयारी करायला हवी, शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारची, जी की आजकाल खूप कमी आहे. एक्सरसाइजचा अभाव आहे, त्यामुळे शरीराची लवचिकता कमी झालेली आहे. ही अगदी बेसिक मायनर गोष्ट सांगायची म्हणजे इंडियन टॉयलेट सगळ्या घरातून आता नामशेष झालेले आहेत. स्क्वॅटिंग म्हणजे आपण जे भारतीय पद्धतीने जे टॉयलेटला 2 पायांवरती उघडवं बसतो तसे टॉयलेट्स कुठेच नाही आहे. जे पूर्वीच्या काळी ज्या डिलिव्हरीज घरी व्हायच्या त्या अशा बसून व्हायच्या, उकिडव्यानी व्हायच्या, आणि त्याच्यानी ग्रॅव्हिटीची मदत मिळून पेल्विसचं जे तोंड असतं ते उघडून व्यवस्थित नॉर्मल डिलिव्हरीला सपोर्ट मिळत असायचा. पेल्विस उघडत नाही जे तू म्हणलीस, तर त्याच्यासाठी काही विशिष्ट व्यायाम गरोदरपणाच्या काळात केले पाहिजेत? पिशवीचं तोंड उघडण्यासाठी खरं तर मेकॅनिझम आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी ऍक्टिव्हेटेड असतात. बाळाचं जे ब्रेन आहे, बाळाच्या शरीरामधून काही केमिकल्स निघतात जे प्लॅसेंटाच्या मधून आईच्या रक्त प्रवाहात जाऊन आईच्या ब्रेन पर्यंत जातात. हे खूप कॉम्प्लेक्स आणि खूप अमेझिंग मेकॅनिझम आहे. हाऊ द लेबर स्टार्ट्स. ओके, सो जेव्हा द बेबी फील्स रेडी टू कम आउट, हे सगळं मेकॅनिझम ऍक्टिव्हेट होतं आणि कळा यायला सुरुवात होते, आणि हळूहळू कळांसोबत पिशवीचं तोंड उघडतं आणि पुन्हा जास्ती कळा येऊन डिलिव्हरी होते. पण याच्यामध्ये आपण बाहेरून कशी मदत करू शकतो, तर हे जे बोनी स्ट्रक्चर जे आहे ना, हे दीज बोन्स आर नॉट फिक्स्ड. याला इथे अशी मुवमेंट असते. हे पाठीकडचं माकडहाड आहे, तर हे बघ, हे असं आतमध्ये गेलं की ही जागा छोटी झाली, हे बाहेर आलं असं की ही जागा वाढली. येस. तसंच हे इथेही याला मुवमेंट आहे अशी. ओके. या जॉईंट्स मध्ये, सॅक्रोइलियाक जॉईंट्स मध्ये, तर ही एसिमेट्रिक पेल्विक मुवमेंट आहे. तर आपण असे काही एक्सरसाइजेस शिकवतो प्रेग्नन्सी मध्ये की जे डिलिव्हरी चालू असताना, लेबर पेन्स येत असताना जर का आपण केले तर बाळाचं डोकं आतमध्ये जायला मदत होते, पेन्स वाढायला मदत होते, पिशवीचं तोंड उघडायला मदत होते, आणि जेव्हा ऍक्च्युअल डिलिव्हरीची वेळ येते तेव्हा झोपून डिलिव्हरी जेव्हा करतात तेव्हा काय होतं की हे फिक्स होऊन जातं खालचं बोन, आणि ह्याला पाठीमागे जायला जागाच नाहीये. त्याच्यामुळे ही जागा छोटी आहे. येस. वेरेज जर का आपण बसून किंवा उभ्याने डिलिव्हरी करत असू तर या बोनला पाठीमागे जायला जागा आहे. ओके. पेल्विक आउटलेट आहे हे. पेल्विक आउटलेट मोठं करायचं असेल तर हे बोन मागे जायला हवं, त्यासाठी त्याला मागे जायला जागा लागते. म्हणून स्क्वॅटिंग किंवा उभ्यानी किंवा प्राण्यांसारखं 4 पायांवरती बसून अशी डिलिव्हरी पटकन आणि सहज होते. तर हे एक्सरसाइजेस आम्ही शिकवतो. ओके. आधी
येस. हे माहिती करून घ्यायला हवं पेशंट्सने की काय लेबर पोझिशन्स आपण घेऊ शकतो. पेन्स जेव्हा येतात तर ते पेन्स सहन करण्यासाठी पण काही एक्सरसाइज असतात की या पोझिशन मध्ये जसा का बर्दिंग बॉल असतो, बॉलवरती जर का आपण पेशंटला विशिष्ट पोझिशन देऊन बसवलं तर तिचे पेन्स ती चांगल्या तऱ्हेने बेअर करू शकते, सहन करू शकते. बाळाला बाहेर काढण्यासाठी युटरसला कळा येतात, तसं थोडंसं प्लासेंटालाही डिलिव्हर करण्यासाठी कॉन्ट्रॅक्शन्स येतात आणि विथ कॉन्ट्रॅक्शन्स इट गेट्स डिलिव्हर्ड आउट. बाळ ऑटोमॅटिकली पण येऊ शकते. येते, ऑटोमॅटिकलीच येते, त्याच्यासाठी पण थोडं थांबायला लागतं. इफ यू पुल इट आउट तर मग ब्लिडिंगची शक्यता असते. वाव, सो एक्साइटिंग, सो थ्रिलिंग. आणि येस, खरंच ही निसर्गाची किमया तुम्हाला डॉक्टर म्हणून बघायला मिळते प्रत्येक डिलिव्हरीच्या वेळेस. आय एम अमेज्ड एव्हरी टाइम. राईट. सीझरच्या जे वाढलेलं प्रमाण आहे, अर्थात दुसरी बाजू पण मला माहितीये, कारण मी पण खूप जवळून मॅटर्निटी होम्स बघते गेले 5-6 वर्ष. आणि सेफ कॉल म्हणून सीझर केलं जातं की नको बाबा, ते काही आपल्याला कटकट नको, किंवा कटकट म्हणण्यापेक्षा जे कॉम्प्लिकेशन्स आम्ही अँटिसिपेट करतो की आधी मातांचं जे वय होतं ऍव्हरेज प्रेग्नन्सीचं, पहिल्या प्रेग्नन्सीचं वय साधारण 20 ते 25च्या मध्ये असायचं. दुसरी प्रेग्नन्सी 30च्या आत कम्प्लीट होऊन गेलेली असायची. आता पहिली प्रेग्नन्सी 30 नंतर होते खूप वेळेला. बरोबर. कधी कधी IVF केलेलं असतं किंवा ट्रीटमेंट घेतलेली असते प्रेग्नन्सीसाठी. तर ह्या सगळ्या प्रेशियस प्रेग्नन्सीज आहेत आताच्या काळामध्ये. त्या बाळाला सुरक्षितपणे आईच्या हातात देणं हे आमचं काम आहे. आणि त्या कारणाने आपण किती रिस्क घ्यायची याबद्दलही डॉक्टरांना जागरूक राहायला लागतं. मातेचं वय जास्ती असेल तर त्यावेळेस वेगळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागते, कारण त्यांना डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा बाकीचे जे आजार असते, अशा मातांची काळजी आपल्याला वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागते. आणि अजून या बाबतीत जागरूकता निर्माण व्हायची आहे. प्रेग्नन्सीमध्ये पोषक आहार द्यायला हवा हे आता सगळ्यांना समजलं आहे. मी म्हणेन की हे जास्त समजलं आहे त्यामुळे एकासाठी नाही तर दोघांसाठी खा म्हणून प्रेग्नंट मातेला इतकं खाऊ घातलं जातं की शेवटी ती बिचारी ओबेसिटी कडे जाते आणि मग तिच्या डिलिव्हरीमध्ये आम्हाला प्रॉब्लेम्स येतात. सो आताची चॅलेंजेस ही थोडी आता बदलली आहेत. आणि बट चॅलेंजेस आर देअरफॉर वी हॅव टू अड्रेस द चॅलेंजेस अँड वी हॅव टू टॅकल देम डिफरंटली. सगळीकडे प्रचलित आहे की डॉक्टर पैशांसाठी सिझेरियन करतात. ही गोष्ट आजकाल मूठ यासाठी झालेली आहे की सगळ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियनचे चार्जेस आजकाल सारखे लागतात. ओके. रादर माझ्या नर्सिंग होम मध्ये सुद्धा मी नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियनचे चार्जेस मध्ये फार फरक ठेवलेला नाहीये. नॉर्मल डिलिव्हरीला जास्त मेहनत लागते, त्याच्यामुळे नॉर्मलचे चार्जेस जास्त असायला हवेत. हे माझं कॉन्ट्रोवर्शियल मत आहे जे मी म्हणते. टू गो सिझेरियन इज द इझी वे टू गो फॉर द डॉक्टर फॉर शुअर समटाइम्स, बट नॉर्मल डिलिव्हरीसाठी पेशंट आणि डॉक्टर दोघांनाही खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्या मेहनतीचं फळ डॉक्टरला मिळायला हवं. येस. तर मी डॉक्टर पाणीग्रे हिसर म्हणून खूप सिनियर ऑब्स्टेटिशियन आहेत, मी त्यांची विद्यार्थिनी आहे. सो त्यांनी आम्हाला फर्स्ट डेला फर्स्ट वाक्य सांगितलं होतं, व्हॉट इज नॉर्मल डिलिव्हरी, बेबी विल कम आउट अँड यू हॅव टू कॅच इट. ओ माय गॉड, दिस इज नॉर्मल डिलिव्हरी. म्हणजे व्हॉट यू हॅव टू डू इज यू हॅव टू वेट अँड गिव्ह टाइम अँड लेट नेचर टेक इट्स कोर्स अँड यू जस्ट बी देअर, ऑब्झर्व अँड इंटरव्हीन वेन यू फील की काहीतरी प्रॉब्लेम आहे. दॅट इज हाऊ अ नॉर्मल डिलिव्हरी शुड बी. लेबर रूम मध्ये पण आडवं पडून पुश करा आणि सिनेमांमध्ये तर भयंकर चित्रण असतं की ती आई किंचाळत असते आणि पुश करो आणि ते बघूनच आय थिंक बहुतांश आयांनी म्हणतात की नको बाबा या ठिकाणी नाही जायचं. अगदी आजकाल एकतर नॉर्मल डिलिव्हरी कोणी बघितलेलीच नसते. फिअर ऑफ अननोन म्हणतो ना आपण, की काय होईल, कसं दुखेल आणि कशी डिलिव्हरी होईल काय माहिती, मग बाळाला कसं धरणार मी आणि दूध कसं पाजणार, हे जे अननोन गोष्टींमुळे त्या पहिल्यापासूनच फिअर त्यांच्या मनात तयार होतं आणि त्याच्यानी नॉर्मल डिलिव्हरीकडे जायची त्यांची वाट अजून अवघड होऊन जाते. अँटीनेटल क्लासेस, अँटीनेटल काउन्सिलिंग, प्रत्येक व्हिजिटमध्ये पतीनी किंवा आईनी सासूनी सोबत येणं आणि समजावून घेणं की काय चालू आहे, काय कॉम्प्लिकेशन्स येत आहेत, नॉर्मल डिलिव्हरीकडे जायचं असेल तर काय 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 आता याच्यानंतर करायला हवं, हे सगळं सोबतच्यांनीही कंपॅनियननीही समजून घ्यायला हवं. कारण एकदा दुखायला सुरुवात झाली ते दुखणं इतकं भयंकर असतं की ते दुखणं सोडून तुम्ही मला काहीही करा, मला मोकळं करा, असं ती विनवणी करतेच करते. ओके. इवन इफ तिच्या मनाची तयारी असेल, आधी कितीही तयारी झाली असेल तरी ते दुखणं इतकं भयंकर आहे. असं म्हणतात की काही बोन्स क्रश केली तर जितकं दुखेल तितकं लेबर पेनचं दुखणं असतं. बापरे. हो, तर त्याच्यासाठी तिला तिच्या सोबतच्यांना
तिच्यासोबत खंबीरपणे उभं राहणं, तिला आठवण करून देणं आपल्या बाळासाठी बेस्ट काय आहे, आणि तिच्यासोबत तिला धीर देणं, पाठिंबा देणं, हे सगळं जर का तुम्हाला करायचं असेल तर यू हॅव टू कम अलॉंग फॉर द विजिट्स, यू हॅव टू गो टू द अँटीनेटल क्लासेस. दॅट्स राईट. असं नाही होऊ शकत की तुम्ही त्यासाठी काही मेहनत नाही घेणार आणि तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे आहे. अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या ह्या सुंदर क्षणापर्यंत पोहोचण्यासाठी आईनी पूर्ण 9 महिने करायला हव्या, किंवा बाळ होणं ठरवण्यापूर्वीच आईनी कुठल्या कुठल्या गोष्टी सुरक्षित मातृत्वासाठी करायला हव्या? सुरक्षित मातृत्वातले आणखीन अनेक आयाम जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा.